ते आम्ही आता चाललोय खेकडे पकडायला. ओके, तर बघू काय सापडतात की नाही. शक्यता कमी आहे कारण की पाणी जास्त आहे नदीला. बघू कशा रस्त्यातून चाललोय बघा. करवंदाचा काय थांबा येतोय खाली वत काटे. सगळे काटे आहेत मला. आता इथून पुढं नदी चालू होईल. बघूया काय दिसत आहेत काय. बरंच पाणी जास्त आहे रे. मुश्किल आहे थोडी सापडायची. त्याच्यात जायचं कसं. लय झाला रे या काहीतरी झाला. अवस्था अशी आहे. होय, ह्या पाण्यात मेन प्रॉब्लेम हा होतोय. पाणी जास्त असल्यामुळं खेकडे नाही दिसत. जास्तच पाणी होतं काय ते भयानक. पहिलीच सापडली हा. थांबा सापडली. थांबा ढकल. पाणी हळूहळू वाढतंय. ह्या वाळात चाललोय. पाणी जास्त असल्यामुळं रस्ते पण नीट कळत नाहीत. तिकडे पण दिसत नाहीत क्लिअर. पूर्ण भिजलोय मी. दोनच सापडलेत फक्त. बघू त्याने सांगितलं तर पुढे यावं लागेल.
हे काय आला नाही. ओके बिळातलं काढतोय. धरले स्किल्स मॅटर. हळू खया सक्सेसफुली. थांबा या धर पहिला झाडूचं लागता. हळू यानंतर पहिला हे टाक. थांबा मोठं होतं ना यो. मोठी साईज. बेळातून काढले ते का. इथून गेलो यो. अक्रू खायचा येता मेला गेली वाटता. बाबा हाय हाय होतो तू केकडे होतो बा खाली. अजून का इथंच नाही तिथे सध्या. भरपूर टाइम जरा नाही सापडले. काहीतरी सापडलंय नशीब. एवढे आहेत सध्या. 5 एक असतील फक्त. असे वेळाने एकदम आत असतात पाण्या साईडला. ह्याच्यात अशा ठिकाणी असतात. किंवा इथं काय तर सापडलंय. का गेला. थांब हय दाखव तुषार तोंड जरा. हे बघा पकडणारा एक्सपर्ट. हे बघा नजर लागते नजर. थांबा वर एक बघतात. निसर्गात वाढलेले हे खेकडे. नाकी याची शेती केली जाते त्यामुळे हे नॅचरल खायला क्वालिटी लागतात. गावरान ट्रॅप असा हा ट्रॅप असतो. झाडाची पानं घेतले त्याच्या हातात द्यायला. त्याने एकदा पकडली की त्याला ओढून बाहेर काढणार. हे टेक्निक्स आहेत. जाता येईल का मला तिथून. पाणी जास्त आहे. समजत नाही भाई काय विषय आहे. नांगे तर त्याने सगळे टाकले आहेत. नांगे दिसत आहेत पडलेले खाली. ते काय नांगे आहे बघा. मेन सोडत नाही तो क्रीप. आईच्या गावात सगळे नांगे घाळ करून शेवटी. हा हे असे डेंगे काढून टाकतो तो. पळायसाठी या स्किल्स आहेत. थांबा इतके सापडले आहेत बघा. त्याने ट्रॅप यूज केला. मेन म्हणजे मोठे 2 डेंगे आहेत ते तोडून पळण्याचा प्रयत्न होता.
हा बघा असं वाळ आहे, इथून पुढे थोडा डेंजर लेवलला आहे, इथून पण जायचं आहे. हा वाळात जरा पाणी कमी आहे मगापेक्षा. रस्ते खराब, पाणी जास्त, वाटा पण एकदम खराब, घनदाट जंगलातून स्ट्रगल आणि फक्त एकच जिद्द, खेकडे पकडायचे. मास्टर गेलेत पुढं, त्यांच्याबरोबर जाऊया. हे जाणार ती धूळ पाण्यात ओळखायचं चेष्टा नाही काम. मला तर नाही दिसली, सेकंडला दिसली, सेकंड अटेम्प्टला. आणि श्रावण आहे म्हणून सगळ्या क्रॅबना आम्हीच पकडणार, काय पण होऊ दे. काय वाटायचं रे. अंगात सगळ्या वाफा मारतोय. चला, वेळेच्या अभावामुळे आम्हाला जावं लागतंय, कारण आम्ही येणार होतो 7:30ला आणि यायला झाला आम्हाला वेळ 8:30. त्याच्यामुळे बऱ्याच कमी भेटल्या, पण एक 8-9 तरी भेटल्या असतील अंदाजे. घरी जाऊन बघूया किती भेटल्यात. तर पहिला इथून व्यवस्थित बाहेर पडूया मेन रस्त्याला आणि दाखवतो तुम्हाला. तर हे असं चाललो आहे कोपऱ्यातून भात शेतीच्या. हय पण नाही असे क्वचित गावतात ना रे, हय पण शेतात की नाही? नाही ना, क्वचित. खायचा रस्ता केलं, मधला रस्ता केलं. इथं छत्री ठेवलेली, छत्री घेतली सक्सेसफुली. घरी निघूया आता. जाम बेकार झाली. पहिल्या तिथं ब्रिजच्या इथं उतरलो बघ, फाटून हातात भेंडी असं वाटलं, तर मोबाईल पण घेऊन जातोय आणि बॅटरी घेऊन जातोय असं वाटलेलं. पाणी होतं, लय पाणी होतं रे. तर आजची आमची क्रॅब हंटिंग सक्सेसफुल झालेली आहे तुषारमुळे. सो सेकंड टाईम आम्ही परत एकदा आलो आहोत क्रॅब हंटिंगसाठी आणि सक्सेसफुली 8-9 खेकडे सापडले असतील, ते पण चांगल्या मोठ्या साईजचे. तर चला घरात जाऊन बघूया, सांगतो तुम्हाला त्याचं काय करतं आहे. तर मी ताच म्हणते रे, ते बारके बारके तिचे ढेंगे बाहेर कसे येतात. माका वाटलं तू तोडून काढतं. ते आपण घडवते पळासाठी. मोठो ढेंगा हे घडवल्याने आणि एका होती लपान रवणार होती. परत येणार होते ते येतात त्यांका परत. हो, मध्ये घडवते परत येतात. हे पहिल्यांदाच ऐकतोय मी, परत येतात त्यांका. स्वतः मोठो डेंगो येता की नाही? मोठं डेंगू पण येतात. मोठं घर पाहिजे ना, आता मोडलं, तू स्वतः मोडलं ना, हां तर नाही येणार. ती स्वतःहून तिने घडवले येतात. तो बाट जाणार ना, तो नेऊन आज रविवार ना, त्याला नेऊ सांग ना काय होतं.